तर मित्रांनो सांगताना एक अतिशय आनंद होत आहे की 6000 किलोमीटर सायकल चालवून आपण आता सध्या तिरुपती बालाजीला पोहोचलो. म्हणजे पोहोचतो एक 60 किलोमीटर अंतर राहिला. 60 किलोमीटर काही जास्त नाही आहे आपल्यासाठी. तर चला मित्रांनो, आपल्याकडची मंडळी भेटले. भाऊ आहेत याचे जळगाव जामोदचे आणि मी आहे संग्रामपूरचा. तर खरं आपल्याकडचे भेटले, बरं वाटलं. तर भाऊ किती दिवस झाले तुम्हाला इकडे? 4-5 दिवस झाले का? कुठे सध्या राहायला? आमची रूम गेलं आहे का? इकडे बी होतो आम्ही जेवढा सुरू करून देतो. बरं. चला मित्रांनो, त्यांना माहिती आहे तर करून घेऊ व्यवस्था. आता तर आपल्याकडे भेटलं म्हणजे काही विशेष नाही. चला जाऊया. तर मित्रांनो, विषय असा झाला की वर गेलो लॉकरसाठी, तर ते म्हणले की तुमच्या जो तिकीट असेल तर तुम्हाला लॉकर भेटते नाही, लॉकर भेटत नाही. तर बघतो आता काय त्यांना हे पेट्रोल पंपवाल्यांना की दादा म्हणलं आजच्या दिवस थांबू द्या, कारण की थांबायला खरंच जागा भेटून नाही राहिली. आणि मंदिरात ट्रस्ट म्हणजे तिकडे गेलो पण तिकडे पण भेटली नाही जागा. ते म्हणले काही विषय नाही, म्हणले एका कोपऱ्यात टेंट लाव आणि थांब म्हणले. काय माहिती अंधारात मी दिसत आहे की तुम्हाला, काऊन की गाड्या उरायला मागून. मित्रांनो हे बघा, या समोर या पेट्रोल पंपावर आपण थांबलो आणि खायासाठी फ्राय राईस आणला मित्रांनो. 40 रुपये, 40-50 रुपयाचा. म्हणलं की भूक लागली. पहिले सकाळपासून काहीच नाही खाल्लं मित्रांनो, आत्तापर्यंत काहीच नाही खाल्लं. एक चहा घेतला होता फक्त, बाकी सकाळपासून सायकलच चालवलो. तर हे बघू शकता पेट्रोल पंप. बरं झालं याच्यावर आपल्याला परमिशन भेटली. आता एका साईडला मी टेंट लावतो मित्रांनो, फटाफट. मित्रांनो गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तर रात्री आपण त्या भाऊच्या दुकानावरच थांबलो होतो आणि आता 7 वाजले कमी जास्त. झोपलो होतो मस्त. बघू शकता बाहेर जायचा नजारा. सूर्य उजळला, आता डोळे उघडले. आता चला समोर जावं लागते. बालाजी टेम्पल इथून 114 किलोमीटर दूर आहे. तर आज तर नाही पोहोचू, पण उद्या नक्कीच पोहोचू. चला जाऊया आता धीरे धीरे मस्त आरामात समोर. करतो लगेच पॅकिंग आणि भेटतो सायकल, कारण की पॅकिंग करायचं काही नाही, फक्त एक स्लिपिंग बॅगच आहे आता आपली, की एवढी पॅक करायला लागते, बाकी काही विषय. तर चला मित्रांनो, इथं आपण आंघोळ वगैरे केली, मस्तपैकी फ्रेश झालो आणि जाऊ आता पुढच्या परवास आली. तर या जागेला बाय बाय म्हणून. आणि दादा तर इथं नाही आहे. दादा म्हणत की माझं कालच्या दिवशी ऑफिसवर येणं नाही होणार, थोडं काम आहे बाहेर. तर काही विषय नाही, त्यांना पण फोन लावून देऊ आणि निघूया समोर आरामात. तर बाकी आपलं काही वस्तू राहिल्या नाही कुठल्या, बाकी सगळं चेक केलं, काहीच नाही राहिलं. तर चला सायकल पॅक करून टाकली. आणि प्रत्येक वेळी आपण चेक करतो की आपलं काही राहिलं काय, कारण की सोलो ट्रॅव्हलिंगसाठी चेक करणं अर्जंट आहे. पण असं चला मित्रांनो निघूया आता इथून. सायकल फुल लोडेड पॅक केली आणि आता वाजले कमी 7-7:30चा टाईम झाला आणि निघूया आता. आणि काही बाकी तर काही विशेष नाही. चला काढला आहे तरी 70 ते 80 किलोमीटर अंतर. काल रात्री थांबलो होतो आणि या जागेवरती रात्री थांबलो होतो. बघू शकता ते भाऊ. तो भैया एक बार हाय करतो. दोनों की ब्लॉगिंग चल रही है. तर चला मित्रांनो, इथून तिरुपती बालाजी कमी जास्त आहे एक 100 किलोमीटर. आणि तेवढं अंतर आज आपल्याला नाही निघायचं, पण जेवढं निघलं तेवढं काढूया. ठीक आहे मित्रांनो, चला जाऊया आरामात. आणि खूप जास्त फ्रेश वाटत आहे. सकाळी सकाळी आंघोळ केली, आंघोळ सकाळी सकाळी म्हणून. तर मित्रांनो तिथून आपण एक काहीतरी 2-1 किलोमीटरच्या अंतरावर आलो आणि थोडी भूक लागली. भूक तर अशी लागली की विचारूच नका. तर चला थोडी इडली घेऊया म्हणलं. इथं 1 प्लेट इडली दाबतो मस्त. मग भाऊ पुढे जायचं काय तर. पण पहिले भूक लागली, पहिले पेटोबा, मग चटणी, इडली. तोंडाला पाणी सुटलं रे बा. अरे बघा आली इडली, चटणी शेंगदाण्याची, खोबऱ्याची, सॉरी सांबर. चला मित्रांनो खाऊया, म्हणून बघू काय करायचं. आपण नैदीपूट या गावामधून हा वर जो एक्सप्रेसवे दिसते हा सीधा तिरुपतीला जातो. आणि तिरुपतीहून तिरुपती बालाजी याचं अंतर कमी जास्त एक 25 ते 30 किलोमीटरच्या अंतरात आहे कमी जास्त, जे की गुगल मॅप दाखवत आहे. कारण की तिथं हिल एरिया आहे, सगळा हिल एरियामध्ये किलोमीटर तर बरोबर समजत नाही. पण आता आपल्याला जावं तर लागेनच, त्यात काही विषय नाही. आणि सायकल ढकलतच नाही लागेल टोटल. तर आज तर आपण नाही पोहोचू शकत, पण उद्या नक्की पोहोचू. तर बघूया. चला सध्या आता या जी गाडी चालली स्विफ्ट, त्या रस्त्याने आपल्याला इथून वर जायचं आणि तो हायवे सुरू झाला इथूनच, आणि इथून वर जायचं मित्रांनो. बघू शकता. तर ऊन तर खूप डेंजर तापतं इकडे. चला मित्रांनो जाऊया. आपल्या मागचा हायवे दिसते, तो हायवे जातो चेन्नईला आणि हा जातो सरळ तिरुपतीला. बघू शकता. आपण आता लागलो तिरुपती हायवेने आणि कमी जास्त इथून काहीतरी 50 ते 60 किलोमीटरच्या अंतरावर दाखवत आहे तिरुपती गाव. चला खूप डेंजर ऊन तापत आहे इकडे भाऊ.
तर मित्रांनो सांगताना एक अतिशय आनंद होता की 6000 किलोमीटर सायकल चालवून आपण आता सध्या तिरुपती बालाजीला पोहोचलो. म्हणजे पोहोचतो एक 60 किलोमीटर अंतर राहिला. 60 किलोमीटर काही जास्त नाही आहे आपल्यासाठी. तर चला आज सायंकाळपर्यंत एवढं तर नाही निघणार, पण 30 ते 40 तर नक्की निघीन आणि उद्या आपण तिरुपती बालाजीला पोहोचून जाऊ मित्रांनो. तर बघू शकता समोर हायवे आहे आणि फक्त 65 किलोमीटर रस्ता राहिला. तर चला जाऊयात मस्तपैकी. तर एक अतिशय अशी आनंदाची गोष्ट आहे आपल्यासाठी हे. तर रस्त्याने गाड्या आहेत, आपल्याला आपली सायकल साईडला काढावं लागेल. बघू शकतो. तर मित्रांनो मागे त्या बोर्डजवळ थांबलो होतो, तिथून एक कमी जास्त 5 ते 8 किलोमीटरच्या अंतरावर आलो. एक हॉटेल दिसली, नाही तर चहा घेऊया. पहिले चहा घेऊन समोर जाऊ. चहा घेतला, 2 बिस्किट घेतले आणि मग समोर जाऊ. कारण की हायवे असा आहे की दूरपर्यंत काही नाही आहे. पाणी पण घ्यायला लागेल, पाणी बी कमी आहे आपल्याला. चला चहा घेतो मित्रांनो. तर मित्रांनो गेले 2 तास झाले, 2 ते 3 तास झाले हायवेवर चालवलो. खूप डेंजर हायवे आहे रे बाबा. ऊन एवढं तापून राहिलं की विचारूच नका. त्या उन्हाच्यामध्ये हा हायवे असा त्याच्यावर दूरपर्यंत काहीच नाही. चला समोर एक गाव येईन आता, तिथं पाहू. थोडा वेळ थांबून नंतर समोर जाऊ. आता तरी थोडीफार हवा लागू राहिली पाहिजे, तर हवा बिनती पुरी गरमी होऊन जाते. मित्रांनो हे जे सिटी दिसते श्रीका लास्ट काहीतरी नावाची सिटी आहे. इकडे थोडं नाव वेगळं आहे, जर आलं नसेल तर काही विषय नाही. हे बघू शकता ते सगळी सिटी आणि वर महादेवाची आणि माता पार्वतीची मूर्ती आहे बघा. गावामध्ये मंदिर पण आहे. कुठलं आहे मंदिर काय माहिती आता. तर चला आपण तिरुपती बालाजीच्या फक्त एक 30 ते 40 किलोमीटर मागे आहे आता. सांगताना अतिशय आनंदाची गोष्ट. चला तिरुपती बालाजी जाऊया मित्रांनो. खरंच एक कशी हे वाटत आहे खुशी, तिरुपती बालाजी जात आहे. आणि तिरुपती बालाजीहून आपण जाणार रामेश्वरमला 5 ते 6 दिवसामध्ये. तर त्यात पण अजून आनंदाची गोष्ट. चला हा बघू शकता समोर रस्ता आणि चला आपल्याला जायचं आहे ब्रिजहून खाली. तर भावानं डेंजर विषय असा झाला की समोर थांब्यासाठी जागा दिसत नाही. मेन गोष्ट गुगल मॅपवर पाहिलं तर. आणि तुम्ही म्हणता एवढा लवकर थांब्याचा काय विषय असा की इकडे समोर सिटी लागणार आहे. तिरुपती सिटी आहे. तर ते सिटी जास्त दूर नाही आहे. त्या सिटीच्या कमी जास्त 20 ते 25 किलोमीटर मागे आपण. म्हणजे सिटी एक वेळ लागलं, सिटीमध्ये आतमध्ये कोणी जागा घेतली विचार करतात पूर्ण आहे काय आहे कसं आहे हे ते असं विचारपूस केल्यापेक्षा म्हणलं थोडं अगोदर थांबू आणि काल सकाळी तिथं पोहोचून जाऊ म्हणलं. तर बघतो साईडला जर मंदिर वगैरे दिसलं तर ठीक आहे, नाही तर मग धीरे असेच पुढे निघत राहू. तर एक अतिशय आनंदाची गोष्ट तिरुपती बालाजीला जाते. मित्रांनो खुशी वाटते रे खरंच एका गोष्टीची की ज्या गोष्टीचं आपण कधी स्वप्न पाहिलं किंवा ज्या मंदिरात आपण जायला विचार करतो त्या मंदिरात मी सायकल घेऊन आलो मंदिराजवळ. चला जाऊया मित्रांनो मस्तपैकी मजेमध्ये आपण राईड एन्जॉय करत रस्ता एन्जॉय करत तिरुपती या सिटीमध्ये आलो आता. तर सांगताना हे वाटू राहिलं की सकाळपासून एक 50 किलोमीटर अंतरा 50 तर नाही बोलल्या जाणार, एक 90 ते 100 किलोमीटर अंतरा काढायचा कमी जास्त. आणि रस्ता बघू शकता समोर सिटी लागली. आता आपल्याला एका ठिकाणी चांगलं मंदिर वगैरे काहीतरी पाहायला लागेल थांब्यासाठी, कारण की इकडे पेट्रोल पंप नाही पहिली गोष्ट. आणि इकडे पेट्रोल पंप भेटणार पण नाही कारण की सिटीच्या अंदर पेट्रोल पंप नसतात भेटत पहिली गोष्ट. कारण की छोटे पेट्रोल पंप असतात परमिशन देत नाही, त्याच्यापेक्षा विचारून फायदा नाही. तर चला रिक्स घेतला मग आता काय पाहू. तिरुपती सिटी 21 किलोमीटर बोललो ना भावांना तुम्हाला. चालतं काही विषय नाही, मस्तपैकी जाऊ आपण. ते कुत्र्याला मालायची होते बाई, कुत्रा आहे नडी नक्कीच काही ना काही तर करीन म्हणजे करीनच. येडेजाडी नाही केले बरं झालं नाही केले. पहिले फाट्टे भाऊ कुत्र्याला, जे खरं आहे ते खरं आहे पहिल्यापासूनच. चला मग मित्रांनो जाऊया. रस्त्याने एक भाऊ चालले होते म्हणजे स्विफ्टमध्ये होते आणि त्यांनी एक केळं आणि हे बघू शकता थम्सअप दिलं. म्हणले पिऊन घे म्हणले आणि कुठून आहे काय आहे कसं आहे सगळं विचारलं. तर खरंच मित्रांनो असं जर कोणी विचारलं तर बरं वाटते म्हणाले. मेन गोष्ट म्हणजे तर तिरुपती सिटी लागली आपल्याला, पण ते आपल्याला जे मंदिर दिसलं नाही. ते बोलले होते पुढे मंदिर आहे पण मंदिर नाही मित्रांनो दिसलं. हे बघा समोर बाजूकडून हे जे सिटी आहे सगळी तिरुपती सिटी आहे. आणि इथून एक 7 ते 8 किलोमीटरच्या अंतरावर एक पेट्रोल पंप आहे. तिथं परमिशन भेटलीच आहे मित्रांनो, नाहीतर मग डबलही वांदेच आहेत. वाटत नाही मला की भेटेन म्हणून, कारण की इकडे थोडं परमिशनचं काढायचं अवघड चाललं. पाहू काय होते. तर आता देवाच्या भरोश्यावर इथपर्यंत आलो, देवच विचार करून आपल्याला कुठे ठेवायचं कुठे नाही. तर
तर मित्रांनो इथं आहे ना एक छोटंसं हे आहे एअरपोर्ट आणि आताच एक प्लेन त्याच्यावर म्हणजे लँड झालं दिसून नाही आलं इथून ते जर दिसलं असतं तुम्हाला दाखवलं असतं समोरच आहे आपल्या नक्की दुसरं प्लेन आलं दाखवतो ते म्हणले की इथं तुम्ही थांबू शकत नाही तुम्ही पुढे जावा तिरुपती बालाजीला श्री विनाशाय काहीतरी हे आहे तिथं थांबा म्हणले इथून ते 17 किलोमीटर आहे 17 किलोमीटर कसं जायचं मला विचार पडला आता समोर एक पेट्रोल पंप आहे तिथं पण विचारून पाहतो काय होते तर आणि जर नाही परमिशन भेटली तर मग आपल्याला काही इलाज राहणार नाही काहीतरी करावं लागेल चला जाऊया मित्रांनो जे मागे तुम्ही पेट्रोल पंप पाहू शकता पेट्रोल पंपावर परमिशन काढली ते पण नाही म्हणले म्हणजे दर्शन नाही भेटू शकत तुला म्हणजे दर्शन नाही सॉरी परमिशन नाही भेटू शकत तुला इथं राहायला दर्शनाच्या नावाने ह्याचं दर्शनाची हे लागली आता काही विषय नाही आज तो कुठेही झोपायला तयार आहे पाहून घेऊ जे होईल ते टेंशन नाही घ्यायचं सीधा यहाँ से चले जाओ हाँ NTR सर्किल बोलो NTR सर्किल NTR सर्किल GRT सोना का दुकान है वहाँ से NTR सर्किल बोलो NTR NTR सर्किल ओके 6 किलोमीटर हाँ NTR सर्किल से थोड़ा 1 किलोमीटर अंदर चलेंगे तो पुष्करनी आते हैं यहाँ पे देखिए हाँ ये वाला प्रकाश वाला ये सर सीधा चलेगा ऊपर चले जाता है बालाजी का मंदिर को जाने के ये वाला रास्ता हाँ यहाँ से यहाँ इंडिया सर्किल से थोड़ा आगे चलेंगे तो आपको पुष्करनी भगवान का धर्मशाला ऐसा नहीं धर्मशाला का मतलब अलग है पुष्करनी का मतलब क्या बोलते हो यार हिंदी में मालूम नहीं तो उसका बाजू के एक जगह है आप लोग ठहरने के फ्री में रुकने देंगे हाँ तो उस जगह का नाम क्या है रेन बसेरा या पुष्करनी हाँ नहीं तो परसा दीदी बोलो क्या बोलूँ पटनूर स्ट्रीट कृष्णवेरी बोलता हूँ मतलब वो आसान है बोलने में परसाल वीधी परसाल वेरी स्ट्रीट पल्सर वेरी कोई दिक्कत नहीं होगी आराम से रहने देंगे नहीं आपको आधार कार्ड दिखाना है पहला नहीं आधार कार्ड दिखाऊंगा कोई हाँ बस और कुछ भी नहीं ठीक है तर चला मित्रांनो इथून काहीतरी आता तो सीधा देवाचं मंदिर असून सुद्धा ते थांबायला नाही म्हणले इथं ते म्हणले की इथं तुम्ही थांबू शकत नाही मित्रांनो खरं एक आता आपण नेमकं देवदर्शन करायला निघालो की बाकी आपण काही दुसऱ्या गोष्टी याच्यासाठी निघेल नाही तर तेही विश्वास नाही होऊ राहिला नेमकं जाऊ द्या काही विषय नाही पुढे पाहतो अजून जागा भेटली कुठे तर पण खरं मित्रांनो एक विश्वास ठेवायला पाहिजे त्याला म्हणलं मी जे आयडेंटिटी आहे माहिती तुम्ही जे विचारसान ते मी सगळं दाखवू शकतो ते म्हणले काही दाखवू नको पण नडी थांबू नाही शकत बोलायची एक हे डेंजरस काही विषय नाही देव आहे आपल्यासोबत काही ना काही चांगली जागा असेल देवाचं आपल्यासाठी पाहिजे चला जाऊ तर मित्रांनो इथं थांबायसाठी खूप जास्त अडचण होती तिथं भाऊन आपल्याला हेल्प केली श्रीनिवास म्हणून एक इथं कॉम्प्लेक्स आहे तिथं जावं म्हणले तिथं राहायसाठी रूम पण भेटून जाईल आणि फ्रीमध्ये ते आधार कार्ड दाखवून तिथे राहू शकतो आपण तो भैयाजी थँक्यू सो मच ठीक आहे धन्यवाद चलो भाई चॅनलचा DP MS28 भैयाचा मित्रांनो त्या भावांना सांगलं होतं श्री विनाशम इथे आहे तिथं जाय आणि तिथं तुला रूम भेटून जाईल तर मित्रांनो त्याच रस्त्याने मी चाललो आता इथून 7 किलोमीटर दाखवत आहे आणि आता वाजले 5 वाजले आणि मित्रांनो म्हणतं वाटत नाही की आपण तरी एक अर्ध्या तासात मी पोहोचू म्हणून कारण की खूप दूर आहे ते इथून श्री विनाशम मित्रांनो 7 किलोमीटर गाडीसाठी सायकलसाठी थोडं जास्त आहे तिथे पण ट्रॉफिक आहे त्यामुळे अजून हे वाटतं काही नाही पोहोचू ना आता सगळा विषय तर मित्रांनो 10 किलोमीटर अंतर वाचण्यासाठी ते 4 ते 5 किलोमीटर अंतर वाचण्यासाठी मी रॉंग साईड टाकली सायकलनं 4 ते 5 किलोमीटर थोडं जास्त वाटते रॉंग साईड लागते काही विषय नाही चालते एवढं तर जरा त्या पोलीसवाल्याला विचारू विचारल्याशिवाय तर नाही जाणार
नमस्कार अंकल जी। मैं महाराष्ट्र से आए ऑल इंडिया टूर कर रहा हूँ। महाराष्ट्र साइकिल हाँ जी ये नहीं जा कैमरा 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 महाराष्ट्र में साइकिल जर्नी। हाँ जी 4 महीना हो चुका है घर से निकले हुए। रुकने के लिए जगह चाहिए आज। रूम है? हाँ रूम नहीं है, ओनली ऑनलाइन है। मतलब ऑनलाइन ऑनलाइन? अच्छा तो फिर इधर ऑफलाइन नहीं है? ऑफलाइन नहीं नहीं, ये जैसे चाहिए तो चलो विष्णु निवासम। क्या हुआ? विष्णु निवासम। विष्णु निवास में इस रास्ते से सीधा ले चाहिए तो चलो बस स्टैंड में सीधा अर्धा किलोमीटर है ऑफलाइन। हाँ फिर यहाँ पे नहीं होगा? विष्णु निवासम? हाँ विष्णु निवासम महाराष्ट्र काय महाराष्ट्राचे आहेत का? मी श्री संत गजानन शेगाव मलकापूर शेगाव. अरे काय भाऊ बरं बरं जळगाव जामोद मी संग्रामपूरचा. हां बरं सायकलीवर 4 महिने झाले फिरू आलो. हां सगळं नेपाल गेले पहिले सगळ्यात पहिले अयोध्या नेपाल. तर मित्रांनो आपल्याकडची मंडळी भेटले भाऊ आहेत याचे जळगाव जामोदचे आणि मी आहे संग्रामपूरचा. तर खरं आपल्याकडचे भेटले बरं वाटलं. तर भाऊ किती दिवस झाले तुम्हाला इकडे? 4-5 दिवस झाले का? कुठे सध्या राहायला? रूम गेले का? इकडे बी होतो आम्ही बरं बरं चला मित्रांनो त्यांना माहिती आहे तर करून घेऊ व्यवस्था. आता तर आपल्याकडचे भेटलं म्हणजे काही विशेष नाही. चला जाऊया. गाड्याला पाहू तरी काय होते तर वर आलो आणि इथं आपलं आधार कार्ड देऊन इथे एक लॉकर घ्यावं लागते. लॉकर घेतो आता सगळ्यात पहिले तर पाहतो लॉकरचं काय होतं. आणि झोपेसाठी अशी व्यवस्था आहे तर पाहू शकता तुम्ही. इथं सगळे हॉल आहे म्हणजे हॉलमध्येच बघू शकता फॅमिली आहे सगळे इकडे आपापल्या अंग टाकेला. पण मित्रांनो मला असं वाटत नाही एवढी जागा म्हणजे सगळं सेफ असेल म्हणून. दर्शन नहीं नो लॉकर ओनली लॉकर दर्शन टिकट है तो दे रहे लॉकर से, टिकट नहीं है तो लॉकर से नहीं देगा. ऐसा है क्या? हाँ मतलब अगर अपने पास टिकट नहीं होगा तो लॉकर नहीं देंगे लोग? हाँ नहीं दे रहे. ओके 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 नॉर्मल टाइम में देता मगर आप नहीं दे रहे. ओके ठीक है. अच्छा है ठीक है एकादशी है ना. हां हां हाँ 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 ओके ओके मॅम. तर मित्रांनो विषय असा झाला की वर गेलो लॉकरसाठी तर ते म्हणले की तुमच्या जो तिकीट असेल तर तुम्हाला लॉकर भेटते नाही लॉकर भेटत नाही. तर बघतो आता काय होते. तर विकास भोरे फोन लावला ते म्हणले की पायडी रूमचं जर रूम असते तर रूम घेऊन घे कारण की इलाज नाही आता काही. बाहेर परमिशन पाहिली पण परमिशन भेटली नाही आपल्या इथं कुठं थांब्यासाठी. तर पाहतो आता काय होते. तर 10 मिनटात अजून आपल्याला 10 ते 20 मिनटं अंधार पडेपर्यंत. मित्रांनो अजून आपल्याला थांबायला जागा भेटली नाही बघू शकता. रस्त्यावर थांबायला जागा बघू राहिलो. आता इलाज नाही हॉटेल तर करावंच लागेल. लोकेशनला मंदिराला तिकडे पाहिलं होतं काय हॉटेल जर नसतं तर जवळपास हॉटेल तरी पाहायला लागेल. आता इलाज आता आपण थोडं म्हणजे विनंती केली त्यांना हे पेट्रोल पंपवाल्यांना की दादा म्हणलं आजच्या दिवस थांबू द्या कारण की थांबायला खरंच जागा भेटून नाही राहिली. आणि मंदिरात ट्रस्ट म्हणजे तिकडे गेलो पण तिकडे पण भेटली नाही जागा. ते म्हणले काही विषय नाही म्हणले एका कोपऱ्यात टेंट लाव आणि थांब म्हणले. काय माहिती अंधारात मी दिसत आहे की तुम्हाला काऊन की गाड्या उरायला मागून. मित्रांनो हे बघा या समोर या पेट्रोल पंपावर आपण थांबलो आणि खायासाठी फ्राय राईस आणला मित्रांनो 40 रुपये 40-50 रुपयाचा. म्हणलं की भूक लागली पहिले सकाळपासून काहीच नाही खाल्लं मित्रांनो आत्तापर्यंत काहीच नाही खाल्लं. एक चहा घेतला होता फक्त बाकी सकाळपासून सायकलच चालवलो. तर हे बघू शकता पेट्रोल पंप बरं झालं याच्यावर आपल्याला परमिशन भेटली. आता एका साईडला मी टेंट लावतो मित्रांनो फटाफट. यांच्याजवळ परमिशन काढून इथं आपण टेंट लावलं आणि अंग टाकलं होतं थोडंसं मित्रांनो. खरं जास्त म्हणजे खूप जास्त थकून गेलो मी कारण की दिवसभर सायकल चालवली रात्री पण आपल्याला कुठं परमिशन भेटली नाही. बरं झालं पेट्रोल पंप भेटलं. सिटीच्या बाहेर आलो 10 ते 15 किलोमीटर आणि तिथेही पेट्रोल पंप भेटला आपल्याला.
जाऊ द्या, देवाची लीला आता. आणि मोठी एकादश आहे त्याच्यामुळे आज काय आपल्याला 3 ते 4 दिवस म्हणजे 13 ते 14 तारखेपर्यंत तिकीट सगळे बुक आहेत. तिकीट भेटू पण शकत नाही. तर आपल्याला इथून निघा लागेल. तर आता मला तर असं वाटतं की पाहतो काय होते. तर उद्या दर्शन झालं तर ठीक आहे, नाही तर मग परत दुसऱ्या ठिकाणी निघा लागेल आपल्याला. बघू. ठीक आहे मित्रांनो, हर हर महादेव.